अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। कशी हाव सगळी? उम्मीद करताय बेस असाल। अल्हम्दुलिल्लाह आम्ही पण बेस आहो। दुआ आहे तुमची, अल्लाहचा फजलो करम है। काय बात खबर? बात खबर अशी हय की ह्या म्हावऱ्याचो इंतजार होतो बांगडा मो बघा हे म्हावरो खचोय कचा म्हावरा ही बघा बांगडा आहे बांगडा बांगला म्हावरो हय आणि ही हय वाव वाव आमच्या शिताळे. माऊनी हैराण केला ने माऊनी बघा हे शिताळे आहात शिताळू हय त्याच्या ऐवजी कालचडू हय बघा आता कालचरू कैसा असतं ती बघा। कॉमेंट्सला व्ह्युअर्सनी लिखलेले आहात करवल जेव्हा मी दाखवलो ते बोलतात त्याला कालचरू बोलतात, पण करवल अलग असते कालचरू अलग असते। ते आज दाखवायला मोको मिळलोय आपला, ते दाखव। आणि ही है चरू ज्याला डोमा बोलतात दुनियातला, हा ती दाखव। आणि काल चरू बोलल्यावर ही पण ही चरवाची बहिणीच आहे। टेढ़ा करून दाखव। हा आणि येस आणि चरूचा टोन कैसा सरळ असते, काल चरूचा टोन थोडा वर्षी ऐसा हा ती झालेला असते. ढोम्यासारखाच असते ती। पण आता तुम्ही बघा मी ही दाखवत आहे तुम्हाला मावरा पुरी तरह। येस ही बघा ही बघा माशाअल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह। ताजा तरतरीत दुसरा दाखव ती बांगडा बघा दाखव। कैसा चमकतय ती माशाअल्लाह कोलताच्या खाडींचा मावरा आहे माशाअल्लाह। चरू आहे डोमा त्याला बोलतात। ही कालचरू आहे। तर कालचरूला आणि चरूला काय फरक आहे तुम्ही स्वतः बघा आणि वलका, काहीतरी हय फरक त्यातला। ठेव खालती ठेव बांगडे दाखव। येस आणि हे हात बांगडे ताजे ताजे बांगडे माशाअल्लाह बघा। चमकदार मस्त चमचमीत याचा चमकतात। मस्त हलदोनी मध्ये माशाअल्लाह बाकी सांगा काय बोलता भाव? माशाअल्लाह तुमच्या लोकांचे कॉमेंट्स हात आणि बेस्टने कॉमेंट्स हात ते आम्ही ऐकतो, वाचता कणीच पडते वाचते आणि मोस्टली सगळे कॉमेंट्स कणीच पडते। ते मी गेल्या व्हिडिओत बोललो की कॉमेंट्स कमी येतात, पण ऐसा आहे ना हे कणीच वाचते सगळा, पण कॉमेंटची बरसात है मला सांगला ती हो ऐसा कहीं नहीं अल्हम्दुलिल्लाह। अभी पता नहीं रहता है ना, वो पूरा डैशबोर्ड मैं चेक करती हूँ, मैं कमेंट्स के रिप्लाई करती हूँ, कमेंट्सचे जवाब मी देता जी काही डॅशबोर्डला आमच्या यूट्यूबला ती सगळा मी चेक जब करता। ये पढ़ती है तब मैं सुनता हूँ, समझे? तो मुझे हर पता वक्त चलता है। हर बार आप अवेलेबल नहीं होते पढ़ने की सुनने के लिए। अल्हम्दुलिल्लाह आप लोग जो दुआएं देते हैं हमको, तरक्की की दुआएं और कामयाबी की दुआएं, सेहतमंद की दुआएं, बहुत सी बातें हैं, तो हमको बहुत खुशी होती है। अल्लाह आप सब लोगों को भी सलामत रखे, खुश रखे, आबाद रखे, आपके घर में खुशबख्ती दे और आपके घर में अमन व अमान रखे। और अल्लाह ताला से आप लोग ये दुआ करना कि अपने मुल्क में अमन व अमान रहे। अपना मुल्क बहुत ज़रूरी है, अमन व अमान से रहना और भाईचारा कायम रहे। हिंदू मुस्लिम सिख ईसाई सब लोग मिलजुल कर रहे, ऐसी दुआ मेरा कीजिए। भारत महान, क्योंकि सबसे पहले हम इंसान हैं, तो इंसान को इंसान की तरह ही रहना चाहिए। और अल्हम्दुलिल्लाह जैसे मैं इंशाल्लाह आगे भी पॉजिटिव ही थिंकिंग रखूँगा और अभी भी मेरी पॉजिटिव ही थिंकिंग है, उसी तरीके से आप लोग सब भी हर एक बात में पॉजिटिव थिंकिंग रखिए। और हमसे अगर कुछ गलती होती होगी बोलने में तो हमें माफ़ करिएगा। चलिए फिर बिस्मिल्लाह। लेट होता है जेवणाला, अभी साफ करके लेता हूँ, उसके बाद में अपन मस्त बांगड्याचा हलदवणी आणि शिताळ्याचा हलदवणी थोड़ा बहुत बघू, अपन फ्राय पण करू। तो जो नए हैं उन्होंने सबसे पहला सब्सक्राइब कीजिए, लाइक करिए, शेयर करिए, कमेंट्स करिए। तो चलिए फिर देने वाला जब भी देता छप्पड़ फाड़ के। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन फॉर एवरीथिंग। माशाअल्लाह व्ह्युअर्स अगदी अजिबात कवा कवा म्हावरा नसते बा तोंडाला लावी याला। मग आमचे अजगर मुकादम आहात ना चाचा आमचे, ते आम्हाला बोलतात काय नाजर मोप मावरा पकडतात खातात। अल्हम्दुलिल्लाह तुमची दुआ आहे। अंधेरीवाले आहात आमचे चाचा अजगर मुकादम, कोलतारवाले आहात ते अंधेरीला राहतात।
माशाअल्लाह. माशाअल्लाह. गाबोली बघा, कवटा कवटा ऑमलेट बनवायला. माशाअल्लाह. व्ह्युअर्स, तमाम कोकणी लोकांना ही पसंत असते. हां, मी जिकडे पण बघलो आहे ना, ती माणसं बोलतात कवटा मोप आवडतात. बघा साफ करेल आवडता कुणाला नाही. जो साफ करेल तरीको आहे. माशाअल्लाह. चवरी खाया मजा येते नाही हो. जितका झाडा मावरा असेल ना, त्याची चवरी जाडी असते आणि ती चवरी मग टेस्टी लागते. मावरा खादळे नाही हो. बघ आमचं मावरा खादडो बघा व्ह्युअर्स. ह्याने आमच्या नाकात दम केला नाही. ए पांड्या, हाय कर व्ह्युअर्सला. पांडू बघला, हाय केला. यस, फ्रेश फिश. माशाअल्लाह. बघा पीस बघा, दिसण्याला किती मस्त दिसतात. हातांशी सुरो सरपटते. ती काल चरू होता आणि एक गोड चरू आहे. गोरा आहे. ढोमा 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 मच्छी. बांगड्यातला कवटा मिळली. ह्याच्यात अजून काही मिळला नाही. हाय ह्याच्यात पण कवट आहे. माशाअल्लाह. हे बघा कवट आहे यातला. अरे वा, माशाअल्लाह. हे बघा कवट. माशाअल्लाह. ताज़ा ताज़ा मावरा. फ्रेश खाओ, तबीयत बनाओ. कालचरू द्यायला, ढोमा द्यायला, तही शिताळा. तर शिताळ्याच्या तोंडात बघा, मला वाटते एक मावरा आणखी आहे वाटते घातला. तोंड बघ कायचा दिलाय. म्हणजे त्यांचा तोंडच तैसा असते. मावरा नाही ती. लंबा गया लंबा. व्ह्युअर्स, आम्ही ह्याला शिताळो बोलताव. कोण ह्याला जिताळो पण बोलते. तुम्ही काय बोलताव ही आम्हाला कॉमेंट बॉक्सला नक्की लिखा. शिलायो मेलेलो आहे. फिराल मेलेलो. मग जिताळो नाही बोलू शकत. जिताळो नाही येतो.
ह्याच्यात काही नाही कवटा बिवटा. तू बापी होय. अच्छा काय मेल फिश. मेल फिश आहे. मेल फिश. चला नो प्रॉब्लेम. पुरुष मासा आहे तो. हातांशी सरपट कापड घेतलं पाहिजे होता. सुरो पुशिया. माशाल्लाह फिशेस बघा. सुपर धमाका. चित्ताळा. व्ह्यूअर्स, आम्ही तुम्हाला मावऱ्याचा हलदवणी बनवून दाखवत आहोत, जो पण काही रेसिपीज दाखवत आहोत रिगार्डिंग फिश. स्पेशली फिश. तर आमचो तुम्हाला दाखवण्याचो हेतू जीव जालना नाही आहे. जीव जलवयाचो हेतू आमचो नाही अजिबात रबगवा आहे. पण काही कॉमेंट्स असे येतात की भाई आमचो जीव जलतं हे, आम्हाला दाखवता व्हाव, आम्हाला जलवता व्हाव, तर तुम्ही ही मजाकला बोलता व्हाव, मश्करी करता व्हाव, जोकिंग करता व्हाव, तर ओके नो प्रॉब्लेम. आम्हाला त्याचा काही पण वाईट नाही वाटणार. पण जर तुम्ही रिअली आणि फॅक्ट ही बात बोलता व्हाव तुमच्या दिलची, तर प्लीज आता बघा सेक ऑफ अल्लाह ऐशो बातें नको करू. बेस नाही वाटत. आम्ही ते चाहता की आमचे तमाम व्ह्यूअर्स जे आम्हाला बघतात हा देश व दुनियांशी, त्यांनी सगळ्यांनी आमच्या फुलात येऊन जेवा, माझ्या बनवलेल्या हाताची रेसिपी येऊन खावा. तुम्ही तमाम माझे भाई बहीण जे पण दुनियातला आहात त्यांना सगळ्यांना माझी गुजारिश आहे, सगळ्यांनी या आमला मिला आमच्यासोबत बसून खावा. पण ऐशो कॉमेंट्स प्लीज तुम्ही नको करू. ही फिमेल फिश आहे. यातला कवटा मिल्लीत आहेत अल्हम्दुलिल्लाह. हे बघा आज कवटांची बारीच दिली आहे. कवटाचा पुलाव बनायचो. तुझं भरोस नाही बनवशील पण. हो ना. कोंबडीची थोडी हत्ती कवटा बनवलो असतो. ठीक आहे. मी ते प्युअर फिश लवर आहे. येस आय एम प्युअर फिश लवर. मला मोप पसंद फिश, चिकन, मटन वगैरे वगैरे, आणि अगदी नाही तर ड्राय फिश. आता तुम्ही बोलाल की ही पुरा फिश साफ करूया तो प्रोसेस दाखवते. तो प्रोसेस दाखवतो ह्योच हेतू आहे माझो की मोप जण आहात त्यांना अजून फिश साफ करूया नाही येत. हां ते माझा बघून ते लोक पण ट्राय करतील. आणि हर एक माणसाला कसं आहे बघूनच शिकला जाते. बिलकुल. त्या हिशोबाने शिक्या मिळेल. आता बघा चित्ताळे एकदम मस्त पैकी जित्ता मावरा होता. हा एक नंबर ताजी फिश आहे. आम्ही बांगड्याचा पण हलदवणी बनव, आम्ही चिताळ्याचा की शिताळ्याचा पण हलदवणी बनव. व्ह्यूअर्स तमाम तुम्ही सगळ्यांनी आमच्या फुलात या जी आला. आम्ही मेल्याचा पण मेला मावरा आहे. माशाल्लाह खूप टेस्टी मावरा असते. हे बघा आम्ही परवा पण खाल्ला. मोप सारे शिताळे होते, मोठे मोठे होते. आयशेच मोठे मोठे शिताळे होते. करवल मावरे मोठे मोठे होते आणि हलदवणी मस्त बनवून परवाच्या दिवशी आम्ही खाल्ला. त्याचा काय रेसिपी दिला ना आम्ही. आमचे दिलीप भाई होते. माशाल्लाह माशाल्लाह सुभानअल्लाह सारी तारीफ अल्लाह की है. बेशक. व्यूअर्स से माशाल्लाह जरूर जरूर कहना. वेलकम बैक. मच्छी साफ यानी मावरा साफ करके हो गया है. मावरा साफ करून जायला आहे. आता आम्ही धुवून देऊन सगळा त्याला ब्रेक द्यायला बघून वेलकम बॅक आहे तुम्हाला. आता कन्नो तुम्हाला पुरी रेसिपी दाखवेल बांगड्याची आणि शिताळे सॉरी शिताळे कालचरू आणि तुमचा ढोमा. ठीक आहे ते बनवून द्या. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. हलदवणी आता बनवायला घेत आहे. आता जसं की आणि बोलेल मावऱ्याची नावा तीही सगळा मावरा आहे. ओम
माशाल्लाह काय शिताळे मावरा हय शिताळ्याची खंड आहात सगळी शिताळे आणि ही सगळा शिताळ्याचाच हय ही कवट आहे माशाल्लाह कवट बघा हो ठीक आहे टकली आणि ही बांगड्याचा मावरा हय बांगडा करा हा साफसूफ करून घेतला भाव आता त्याचे मसाले मी काढता आहे ते बघा आता एक सालला मी ऐसा बनवीन शिताळ्याचा ते थोडासा डिफरंट टाईप होणार आहे रोजच्या पेक्षा आज थोडासा अलग होणार आहे त्याला मी घेणार आहे खोबरा सगळा खोबरा नाही घेणार आहे अर्धी वाटी एक वाटीचा अर्धी वाटी एक वाटीची अर्धी वाटी खोबरा आहे एक गट्टी लसूणात ओके त्याच्यानंतर 2 हिरवी मिरच्या मी कापून घेणार आहे थोडा अलग व्हायला पाहिजे ना आज माशाअल्लाह त्याच्यानंतर हे 2 टोमॅटोज आहात छोटी साईजचे आहात बघून 2 हात मोठ्या साईजचे असते ते मी एकच घेतलो असतो त्याच्यानंतर 1 चम्मच मी 1 टीस्पून धनिये घेईन अख्खे धने ओके ही टीस्पून नाही आहे मगून मी 2 घेईन मग बारीक घेईन ओके त्याच्यानंतर ही 1 स्पून जिरा घेईन त्याच्यानंतर घेईन मी मिरचीचा मसालो माझ्या हिशोबाने घेईन तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या किती तिखट हवं आहे किती कलर हवं आहे त्या हिशोबाने मी माझ्या हिशोबाने घेईन 1 2 3 ह्यो 3 स्पून फुल घेतलेत आणि 1 स्पून मी हळद पावडर घेईन इन्शाअल्लाह कोथिंबीर पण टाकता ह्यातला पण आता फिलहाल अवेलेबल नाही आहे त्यामुळे मी त्याला स्किप करीन का की सुका धनिया आहे माझ्याजवळ तर मग त्याची इतकी खासी जरूरत नाही आहे गार्निशिंगसाठी लागेल त्याला मी स्किप करीन चला मग यल्ला व्ह्यूअर्स पॅन गॅसवर ठेवलो आहे पॅन गरम झाली आहे हलदोन्याला बघार देईन माशाअल्लाह सगळ्यात पहिले ते मी 1 काळी कढीपत्ता टाकेन अल्हम्दुलिल्लाह मसालो वाटलो आहे जो तुम्हाला मी दाखवली तो यातला फोड करीन बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम थोडं लाल बडत नाही कारण खोबरा आहे आपल्याला खोबरा आणि ही आहे धने दॅट्स वाय पण तरी पण आपल्या मसाल्याला इतको कलर आहे ना की ती जेव्हा शिजते ना तेव्हा आपोआप कलर येते अल्हम्दुलिल्लाह थोडा अलग करियाचा मन झाला आज 2-3 तऱ्हाने मी हलदोनी बनवता आणि बिना खोबऱ्याने पण बनवतो येस ती ते खूप स्वादिष्ट आणि चविष्ट होते माशाअल्लाह कणसवणीचा बनते ना खूप जबरदस्त लागते अपनी पसंत एक सुक्या मिरचीचा मतलब बॅडगी सुकी मिरची डायरेक्ट मी वाटता आणि त्याचा हलदोणी बनवता तिथे 1 नंबर होते बिस्मिल्लाह व्ह्यूअर्स मसाल्याला आवडलेलो आहे साईडला पाणी बॉईल करायला ठेवलं होतं तापवूयाला गॅस बंद करीन आणि यातला मी जरूरतनुसार पाणी पोर करीन बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम मीठ टाकेन 1 सेकंद कोबा टाकेन 8-10 बियो टाकी छो तुम्हाला जास्ती खट्टा हवे ते जास्ती टाका असं काही नाही मला थोडा आंबट लागते तुमच्या हिशोबाने मीठ घ्या मीठ जितका कमी खावाल तितका बेस असेल मी माझ्या हिशोबाने खाता आणि मीठ कमीच खाता कारण माझ्या घरात जी पण कोण जेवण जाते बोलतात अल्ली बनलाय पण ती अल्ली नसते ती माझ्या हिशोबाने बरोबर असते लोक येतात ती सल्ली खातात त्यांना मीठ जास्ती लागते खैर काय बात नाही आपण दुसऱ्या मसाल्याची तयारी करूया फटफट व्ह्यूअर्स
हलदोण्याला मस्त आवट येलोय ठीक आहे 2 ते 3 मिनिटात आवट येते. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. आता मावरा यातलं टाकून घे. माशाल्लाह. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. शाबाश. अरे वाह, व्हेरी गुड. माशाल्लाह. कवटा पण टाकून दे त्यातलं. माशाल्लाह. कवटा मोप आवडतात मला. मोप म्हणजे मोपच आवडतात, सगळ्यांना आवडतात. अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह फॉर एव्हरीथिंग. अल्लाह तबारक व तआलाने आम्हाला जी दिला नाही त्यातला जास्ती असो कमी असो शुक्र खुदाचा, शुक्र इलाही करा. कमी ते नाही, जास्तीच असते. कमी नसते, जास्तीच असते. अल्हम्दुलिल्लाह. अल्लाहने जास्तीच दिला आणि खाता पिता मजेत राहावं. ही दुसरी आता ह्याला दुसरं मसालो बांगड्याचो. हा दुसऱ्या मसाल्याची मी तयारी करताय व्ह्यूअर्स. खोबरा जेवढा मी खोबरा घेतला होता त्यावर मी कमीच घेतला आहे व्ह्यूअर्स. खोबरा टाकलाय. ओके. लसूण घेतलेत. एक छोटो बंच आहे. हा ह्यो अख्खो बंच आहे पण हे छोटो आहे. बांगडे बारको. हा बारको बंच आहे. त्याच्यानंतर एक टोमॅटो घेईन बारको. त्याच्याऐवजी मिरची पावडर, हल्दी पावडर अँड जिरा, अख्खा जिरा अर्धी चम्मच, अर्धी टीस्पून आहे ही जिरा घेईन. त्याच्यानंतर एक चम्मच हल्दी पावडर घेईन. माझ्या हिशोबाने मी 3 चम्मच मिरची पावडर घेतली हाय. टोमॅटो कापीन आणि मग मसालो ग्राइंड करून घेईन. व्ह्यूअर्स बांगड्याचा हलदोणी बनवायला पण मसालो रेडी झालोय होय. आता या हलदोण्याची काय कैफियत आहे आपण बघूया. जायला ही पण बोल मावरा किती मिनिटात बॉईल करतात. ओके ओके ओके. ती पण मावरा 7 ते 8 मिनिटातला फूड रेडी होते आणि कच्चा मावरा आहे ती 5 मिनिटाच्या आतच रेडी होते. जसं करवल मावरा आहे 2 मिनिटं 3 मिनिटं मोपतात करवलला आणि बोयराला. बोयट मावरा बरोबर आहे. ठीक आहे. ही मावरा आता विवर्सला दाखव. ही वरती ही बोटी कशी जायची ती पीस किती मस्त दिसते. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. माशाअल्लाह. तमाम तारीफ मेरे अल्लाह की है. बेशक अल्लाह की तारीफ है. माशाअल्लाह. आमच्यासाठी अल्लाह रब्बुल इज्जत किती तराची नियामत दुनियात उतारते बघा. वाव. माशाअल्लाह. यल्ला माशाअल्लाह. मो पीसेस अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह. एक हलदोनी द्यायला. माशाअल्लाह. नेक्स्ट आता दुसरा बनवूया. नेक्स्ट रेसिपी बांगड्याचा हलदोनी. तामते कापली आहे. हा बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. आता काय टाकतात व्ह्यूअर्स. तेल टाकलाय आहे. कढीपत्ता टाकलोय फोडणीला. कढ़ीपत्ता व्यूअर्स खाया करा है ना. क्योंकि कढ़ीपत्ता ये आयुर्वेदिक है. दाल में हर इसमें इसका वगार में डालना है वो. एज युजल मी जो हमेशा मसालो वाटतात तो मसालो है यो. आणि ह्यात थोडा डिफरंट केला आहे. कसलो मासो शिताळो. शिताळा माश्याला थोडासा मी एक 19-20 फरक केलोय. म्हणजे ओनली शिताळा नाही आतला कालचरू पण आहे. या बघा शिताळ्याचा पहिले पण रेसिपी दाखवलेला आहे आमचा. पण ह्यातला कैसा आहे. यातला 3 अलग अलग मच्छी आहे. एक शिताळा आहे, एक कालचरू आहे आणि एक ढोमा आहे. काय आणि ही पण कवटालू याने त्यातला कवटा येतात. म्हणून ही जरा रेसिपी अलगच आहे. जी जी अल्हम्दुलिल्लाह. माशाअल्लाह. आता ती बॉईल होईल. व्ह्यूअर्स
तुम्ही खंशी खंशी बैसून मला वॉच करता व्हाव. प्लीज तुमच्या कंट्रीचं नाव, तुमच्या स्टेटचं नाव, तुमच्या डिस्ट्रिक्टचं नाव, तालुक्याचं नाव, गावाचं नाव, वाडीचं नाव, मोहल्ल्याचं नाव मला प्लीज कॉमेंट करा. मला पण जाण्याला बेहद खुशी होते की मला कशी कशी बैसून माझे व्ह्युअर्स लाईक करतात, वॉच करतात. अल्हम्दुलिल्लाह, कारण तुमचे बहुत प्यारे प्यारे कॉमेंट्स येतात. व्ह्युअर्स वॉच करतात म्हणजे मी तुला बघ कंट्रीची नावं पण आपल्याला आफ्रिकाशी पण बघतात. हा, केपटाऊन काय त्याचं नाव आहे? हा, 8-10 कोपाचे हा टाके हा बघा. ठीक आहे, टाक टाक. माशाअल्लाह. आणि नमक टाकीन, मीठ माझ्या हिशोबाने टाकीन, तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका. हलदोली खायची तर काय मज्जा झाली. आपण पूर मावरा खाल्लावा. अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह खाओ तेरे. ही मावरा रेडी है, तवा मी गॅस बंद करीन. ओके, तेव्हा तुम्ही कसा मावरा खाना पसंत कराल की ही मला कॉमेंटला नक्की सांगा. म्हणजे दोनों खाया पसंत करतील. खायला काय यावर झाकण मारून ठेवून मी आवडलो की मावऱ्याची पीसेस यातल्या मी टाकीन. व्ह्युअर्स, म्हावऱ्याला नाही, सॉरी, हलदवण्याला उल्हास आयलोय. आता माणसा बोलतील ही काय बात आहे उल्हास, तर काही माणसा जाणत असतील उल्हास, आवड, जोश एक शब्द है, पण त्याची मतलब अलग अलग तरीक्याने त्याला बोलला जाते अलग अलग गावातला. तर आम्ही उल्हास पण बोलताव, आवड पण बोलताव, जोश पण बोलताव. तर मी यातला आता म्हावरा टाकीन. माशाअल्लाह, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन. यावर आता मी झाकण मारून ठेवी. तोपर्यंत व्ह्युअर्स मी आता मच्छी फ्राय करायची रेसिपी रेडी करेन. हल्दी पावडर घेईन, मिरची पावडर घेईन. त्यातला कसं हल्दी मिरची जास्ती घ्यायचा नाही आहे. 1 चम्मच भरून घेतलो आहे. अर्धी चम्मच भरून हळद पावडर घेतलो आहे. थोडासा तेल घे ह्यातला, ताकि तेल टाकल्याशी व्ह्युअर्स फायदा ऐसा आहे की मसाले जे आपण कडक ऐसा मतलब तेल तापते ना, त्यातले मसाले जलत नाही आणि आपल्याला शिको नाही येत. आता ह्याला थोडं मी मॅरिनेट करून 10-15 मिनटं ठेवीन. जेवणाचा टाईम झालोय ना, ते मी त्याला जास्ती देर पण ठेवलो असतो, अर्धा 1 तास, पण लेट होते जेवियाला. मस्तपैकी बघा मॅरिनेट करून ठेवलो आहे. माशाअल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, माशाअल्लाह. बांगडी रेडी केलाय. बाकी बांगड्याचा हलदोणी आणि बांगडा फ्राय माशाअल्लाह काय लागतात. व्ह्युअर्स, मावरा फ्राय करायला ठेवीन. मॅरिनेट केलेला आहे मावरा. माशाअल्लाह, जल्दी जल्दी फ्राय करीन. हलदोनी रेडी आहे, सगळा पुरा जेवण रेडी आहे. तुम्ही सगळ्यांनी फटाफट या जेवायला आमच्यासोबत बघू द्या. माशाअल्लाह. मग आता मी तुला काय बोललो, तो आपल्याला खंची खंची माणसं बघतात. आफ्रिकाचा बोललो होतो, अमेरिका, साऊथ आफ्रिका, आफ्रिकाला केपटाऊन आहे ना, केपटाऊनची खूप माणसं बघतात. तिकडची बघतात. आणि बेंगालशी, वेस्ट बेंगाल नाही, बांगलादेशची पण आणि कोलकाताची पण आपल्या बघतात. कोचीन, हैदराबाद, केरला आणि ऑल ओव्हर वर्ल्डशी बघतात. पाकिस्तान पण आहे, लंडन पण आहे. ढिल्ला केला बातीत मी विसरलो बोलला, कारण मी पाणी कमी टाकलं होतं मसाला फ्राय करून. त्यावर थोडा पाणी टाकून हलदवणी ढिल्ला केला. त्याला आता 1 बॉईल घेईन आणि मग गॅस बंद करीन. तोपर्यंत ती मच्छी फ्राय होतंय. तर मी काय बोलताय करणं, पाकिस्तानची पण माणसं बघतात, पण पाकिस्तानवाल्याला कोकणी खंशी येते, कोकणी नाही येत असे. पण ते व्हिडिओत काय बघिया येतात, त्यांना काय समजत येते नाही, ते जेवण ते बनवताना त्यांना समजत येते ना, समजत येते की काय इन्ग्रेडियंट्स घेतले जातात आणि कशा तरीके माझं मेथड काय आहे ती बघियात ती लोक. तीच मी बोलायला मागत होतो, दुसरा काही नाही. बाकी मोप जागेवरशी बघतात माणसं, ऑल ओव्हर वर्ल्डशी बघतात. आम्हाला मोप खुशीची बात आहे. माशाअल्लाह. म्हणजे जो आमचं चॅनल
और एक्सप्लोर झालो आहे त्याचा अल्लाचा शुक्र करता मी आता. आणि त्याच्यानंतर आपले सबस्क्रायबर्स आहात त्यांचा मी शुक्रिया अदा करता की तुम्ही आम्हाला सपोर्ट करता हो, आमचे व्हिडिओज बघता हो, पसंत करता हो, त्यासाठी तहे दिल से शुक्रिया. अल्हम्दुलिल्लाह. आणि व्ह्युअर्स प्लीज जितके पण माझे माशाल्लाह पॉझिटिव्ह कॉमेंट्स येतात याच्या पुढे पण अशीच पॉझिटिव्ह कॉमेंट्स धारत राहा. आम्हाला तरी हौसला अफजाई मिळते माशाल्लाह. कैसा असते करणं आपण पॉझिटिव्ह होते आपल्याला. येस येस. समोरची कॉमेंट्स पण पॉझिटिव्ह होते. आणि एखादा लोक दुनियात मोफात नाही नेरो माइंडेड तुम्ही बघा तुम्हाला पसंत येईल ती जरुरी नाही की दुनियाला पण ती पसंद येईल. तुम्ही ज्याला बेस बोलत जरूरी नाही की दुनिया पण त्याला बेस बोले. एक बात बोलता हूँ, हम लोग किसी की भी जबान नहीं पकड़ सकते ना. हाँ, और 5 उंगली बराबर नहीं होती. और अपने वो कमेंट कैसा क्या एकाध कभी कोई ऐसा बंदा निकला जिसको पसंद नहीं है. नहीं कोई जेलसी फील करता है वो बंदा किसी के भी आईडी से जाके तो बैड कमेंट किसी के भी जरिए से मतलब बैड कमेंट पास करता है. मेरा क्या बोलने का मतलब है वी डोंट माइंड कि जो जले वो जरा साइड से चले. हाँ, और सबसे बड़ी बात है कि हमको अपना काम करते रहना है चाहे कितनी भी कितने भी कांटे रास्ते में आए मंजिल तक हमको पहुंचना है. अल्हम्दुलिल्लाह इंशाल्लाह. माशाअल्लाह. मी आता गॅस बंद करीन. ये गैस कितना खुश नसीब है गैस इसके ऊपर अच्छे अच्छे पकवान बनते हैं माशाअल्लाह. पंजाबी लोग जो मेरे वीडियो देखते हैं उनका भी मुझे शुक्रिया अदा करता हूँ मैं. क्या एक एक नाम मुझे जैसे से याद आता है मैं बोलता हूँ आपको. माशाअल्लाह. भावरा हल्की पलटी करून फ्राय दिया था. तेच काम चालू आहे माझं आता. फ्राय झाल्यानंतर त्याचा काय कलर दिसते नाही. मुझे कैसा मच्छी ज़रा अच्छे से भुनी हुई हो ना यानी तली भी हो यानी ऐसी मच्छी कच्ची पक्की भी खाने वाले लोग हैं लेकिन मुझे ज़रा ज़्यादा फ्राई हाँ कुरकुरीत हो गई तो ज़्यादा मज़ा आती है. माशाअल्लाह. आम्ही माझ्या ख्यालशी ना आम्ही सेकंड 4th या 5thला होतो तेव्हा आमचा एक लेसन होता. त्यातलं क्वेश्चन असायचो की कोकणची खास गिजा क्या है. तर त्याचे जवाब आम्हाला जनाबने शिकवले होते. बल्कि लेसनच्या आतला आमचा जवाब होतो कि कोकण की खास गिजा मछली और चावल है. लेकिन अभी मैं हाँ मछली और चावल है बघा. मैं डेली मछली खाता हूँ डेली चावल रोटी खाता हूँ. नहीं मैं क्या बोल रहा हूँ कोकण का मतलब क्या होता है. कोकण नाम क्यों पड़ा है. कोकण पहाड़ी इलाके को कहा जाता है. कोकण पहाड़ी इलाका ऐसे जगह पर बसा हुआ है जहाँ आजू बाजू समंदर है बहरे अरब. और वो बहरे अरब उसका जो सी फूड है वो हम लोग खाते हैं. माशाअल्लाह माशाअल्लाह. कन्नो जी चलो बहुत भूख लगी है अभी ज़्यादा भूख लग गई है. ना जेवण बघून जास्ती भूक लागते रे वो. तर शुक्र अल्हम्दुलिल्लाह बोला. अल्हम्दुलिल्लाह फॉर एवरीथिंग पण मेसेज द्या की अल्लाह तुमला ज्या पण हालतला ठेवला आणि अल्लाह पाकने हर वक्त अल्लाहचा अल्हम्द व सना बयान करत द्या. अल्लाह त्याने कैसा आहे जास्तीत जास्त नवाजते. तुम्हाला अल्लाह जर शुक्र अदा केला जास्तीत जास्त नवाजते. आपल्या व्ह्युअर्सला बेस्ट तरीक्यात माहिती अल्हम्दुलिल्लाह बोलतात आणि अल्हम्दुलिल्लाह ते हमेशा बोलतात. सलाम दुआ करतात म्हणजे आपली सलामती चाहतात. व्ह्युअर्स मोठ म्हणजे समजदार व्ह्युअर्स आहात आपले माशाअल्लाह. मला मोठ खुशी होते ही बात बोलायला. आणि जे नवीन नवीन माणसं असतात ते पण इंशाअल्लाह त्यांना आदत लागेल आपली जरूर लागेल आदत. ते आता बघा ही जी फ्राय झालेला आहे माशाअल्लाह. आता आम्ही लोक तो वीडियो इकडेच खत्म करता हो यानी इस बिगनिंग खत्म म्हणजे वीडियो यो बस अपना बिगनिंग चालू रहेगा. हाँ तो अभी ये देखिए ये अपना फ्राई माशाअल्लाह फ्राई हो गई रेडी. हल्दोनी और जल्दोनी जल्दी भूख लगी है जल्दी दो. तो कोकण की दुनिया से इसी तरह जुड़े रहिए. हमारा वीडियो आपको कैसा लगा ये कमेंट सेक्शन में जाकर हमें बताइएगा.
हाँ, मिलते हैं फिर अगली वीडियो में। तब तक के लिए आप अपना ख्याल रखिए, हाँ, अलर्ट रहिए, हाँ, अमन अमान में रहिए, मेरी दुआ है। अल्लाह हाफिज।